आता इमॅजिन करा की तुम्ही एक कैदी आहात। एकदा का कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली की पोलिसांची गाडी कैद्याला जेलमध्ये सोडते। जेलचा तो दरवाजा उघडला की तुमची बाहेरची सगळी भाईगिरी आणि मस्ती तिथल्या तिथंच गळून पडते। आत गेल्यावर सगळ्यात आधी तुमची झडती घेतली जाते। अंगावरचे कपडे सोडून सगळं काढून घेतलं जातं। घड्याळ, गळ्यातली चैन, अंगठी, खिशातले पैसे सगळं जमा होतं। त्यानंतर तुमचं नाव, गाव आणि गुन्ह्याची नोंद केली जाते। गुन्हेगारासारखा फोटो काढला जातो आणि तुम्हाला एक कैदी नंबर मिळतो। तिथून तुमची रवानगी होते एका मोठ्या हॉल सारख्या बॅरेकमध्ये, जिथं तुमच्यासारखे 100-150 कैदी खच्चून भरलेले असतात। त्यात खुनी, चोर आणि मोठे नामशेष गुन्हेगार शेजारी शेजारी बसलेले असतात। तिथं जमिनीवरच चटई टाकून झोपावं लागतं। पांघरायला नीट पांघरून पण नसतं। हिवाळ्यात कडक थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागते, तर उन्हाळ्यात सगळ्यांच्या घामाच्या वासात त्या तोकड्या जागेत राहावं लागतं। जागा इतकी कमी असते की झोपल्यावर नीट पाय पसरायला पण जागा मिळत नाही। घाणीमुळे अंगाला खाज सुटते, जखमा होतात, पण तिथे औषधोपचारांचा पत्ता नसतो। आजारी पडला तरी कोणी डुंकूनही पाहत नाही। अनेकदा कैदी तिथेच तडपडून मरतात।